हा मँगो श्रीखंड बघून कोणाच्या तोंडाला पाणी सुटलं नसेल असं होऊ शकत नाही. चला तर आज बनवूया घरच्या घरी मस्त क्रीमी, स्मूथ, टेस्टी असा आणि मार्केटपेक्षाही अप्रतिम असा मँगो श्रीखंड म्हणजेच आम्रखंड. याआधी कधीच बनवला नसेल आणि पहिल्यांदाच बनवत असाल तरी सुद्धा पहिल्याच प्रयत्नात असा मस्त क्रीमी, स्मूथ असा मँगो श्रीखंड घरच्या घरी बनवू शकता आणि मी सुद्धा हा पहिल्यांदाच बनवलाय. परीक्षा संपल्या, शाळा संपली आणि मुलांना लागल्या सुट्ट्या, तर दिवसभर मुलं घरी असतात, तर त्यांना खायला प्यायला काहीतरी चांगलं लागते आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंडगार, गोड असं काहीतरी खायला हवं असते मुलांना. आणि आता आंबेसुद्धा आले, तर मी मुलांसाठी मस्त बनवलेलं श्रीखंड आणि पहिल्यांदाच मी ट्राय करणार होते, कारण याआधी मी घरी श्रीखंड बनवला नव्हता. चला तर पटकन सुरुवात करूया. इथे मी खाली एक बाउल घेतलाय, मोठा बाउल घ्यायचा आणि अशी एक स्टीलची गाळणी वगैरे घ्यायची किंवा प्लास्टिकची असेल ती सुद्धा घेऊ शकता किंवा एखादा पांढरा सुती कापड घेऊ शकता, ज्यातून तुम्ही इझिली दही गाळून घेऊ शकता, म्हणजे त्याच्यातलं पाणी काढू शकता असं कापड घ्यायचं. तर आज मी श्रीखंड बनवायला साधा दही न घेता योगर्ट घेतलाय. माझ्याकडे योगर्टचा डब्बा होता, तर म्हटलं त्याचाच बनवून बघूया कसा बनतो. आणि यामध्ये पाणी सुद्धा कमी असते, तर पटकन गाळून होतो. साधं दही घेतलं तर त्यामध्ये भरपूर पाणी असतो आणि ते पाणी निघायला आणि त्याचा चक्का जमवायला बराच वेळ लागतो. कमीत कमी रात्रभर किंवा 5 ते 6 तास ठेवावं लागतं. पण या योगर्टमध्ये पाणी कमी असतो, त्यामुळे याच्यातलं पाणी लवकर निघते आणि आपण लवकर श्रीखंड बनवू शकतो. तर आपल्याला हे बाजूला ठेवायचं, यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं. नॉर्मल दही घेतलं असेल तर त्याचा चक्का बांधून तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता, कारण ते दही जास्त आंबट होते. आता बाजूला इथे मी दुसरी तयारी करून घेते. एका मिक्सर जारमध्ये मी साखर घेतली. श्रीखंड किती गोड बनवायचं त्यानुसार साखर कमी जास्त करू शकता. सोबतच मी इथे इलायचीचे दाणे घातले आणि छान अशी ग्राइंड करून पिठी साखर तयार करून घेतली. आता आमच्या घरी आले होते वर्षातले पहिले आंबे. तेवढे काही गोड नव्हते, पण आंबे खूप टेस्टी होते. तर म्हटलं याचा श्रीखंड बनवूया. तर पहिला आंबा मी श्रीखंडासाठीच वापरला. तर मी इथे तुम्हाला आंब्याचा गर काढायची सर्वात साधी आणि सोपी अशी पद्धत दाखवणार आहे. तर अशा प्रकारे सर्वात आधी आंबा कापून घ्यायचा. नंतर त्यावरती असे आडवे उभे कट लावून घ्यायचे. बघू शकता अशा प्रकारे मी इथे आडवे उभे कट लावून घेतले. अशा प्रकारे डिझाईन तयार होतो. नंतर एखादा स्पून घ्यायचा आणि खरडून हा गर असा काढून घ्यायचा. त्यामुळे जास्त पसारा सुद्धा होत नाही आणि हात सुद्धा घाण होत नाही आणि इझिली तुम्ही अशा प्रकारे गर काढून घेऊ शकता. तर मी मिक्सरच्या जारमधली साखर बाजूला काढून घेतलेली, म्हणजे जी पिठी साखर बनवली होती ती काढून घेतली आणि त्याच सेम जारमध्ये मी ही मँगोची प्युरी बनवून घेतलेली आहे. तर इथे दह्यातलं पाणी काढायला ठेवलं होतं, तर पाणीसुद्धा निघालेलं आहे. मुळातच योगर्टमध्ये खूप कमी पाणी असतो, तर ते निघायला जास्त वेळ लागत नाही आपल्या नॉर्मल दह्यासारखं. आणि हे ऑलरेडी क्रीमी आणि स्मूथ असते, तर याला फेटायची गरजसुद्धा लागत नाही. तर गाळणीतला दही मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे आणि तयार केलेली यामध्ये पिठी साखर घालायची आहे. तुम्हाला श्रीखंड किती गोड हवा आहे त्यानुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. सोबतच तयार केलेली मँगोची प्युरी घालायची आहे. तुम्हाला मँगोचा किती फ्लेवर आवडतो त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तर मी इथे पूर्ण एका मँगोची प्युरी बनवून घातलेली आहे. सोबतच इथे 1 किंवा 2 चिमूट पीठ घालायचे, म्हणजे श्रीखंड अळणी गोड लागत नाही. मी इथे नंतर घातलंय, तुम्ही आधी घातलं तरी चालेल. तर आता सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून छान एकजीव करून घ्यायचं. मी ते मीठ शेवटी घातलं होतं, तुम्ही आधी घातलं तरी चालेल. आणि व्यवस्थित छान मिक्स करून घेतलेलं आहे. साखर घातल्यावर मला असं वाटलं की श्रीखंड पातळ होईल, कारण हे योगर्ट पासून बनवलेलं आहे आणि याचा व्यवस्थित चक्का सुद्धा झाला नव्हता, तुम्ही बघितलंच होतं. पण असं अजिबात झालं नाही आणि श्रीखंड पातळ सुद्धा झाला नाही. तुम्हाला खरं वाटणार नाही, दह्यापेक्षा या योगर्टचा श्रीखंड अप्रतिम झाला होता आणि आपण मार्केटमधून विकत घेऊन आणतो त्यापेक्षा कितीतरी पटीने क्रीमी आणि स्मूथ झाला होता. तुम्ही बघू शकता याचा टेक्स्चर आणि याचा कलर. अप्रतिम असा श्रीखंड तयार झाला होता. बऱ्याच वेळा बाहेरचं विकत आणलेलं श्रीखंड हे आंबट लागतं, कारण ते खूप दिवसापासून बनवलेलं असतं आणि पॅक असतं. पण अशा प्रकारे घरी फ्रेश दह्यापासून किंवा योगर्टपासून बनवलेलं श्रीखंड अतिशय टेस्टी लागतं आणि जास्त आंबट सुद्धा लागत नाही. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मँगो श्रीखंड घरच्या घरी नक्की बनवून बघा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. थँक्स फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग.